कुणबी हा वेगळा आहे. कुणबी कुणबी हा प्रवर्ग पूर्णतः वेगळा आहे. हा मराठा कुणबी आता सांगितलं ना की कुणबी हा वेगळा आहे. कुणबी कुणबी हा प्रवर्ग पूर्णतः वेगळा आहे. कुणब्याचे प्रकार तुम्हाला सांगतो. खानदेशी कुणबी आहे. जो खानदेशी कुणबी आहे ना तो कुठं राहतो? गिरणा व तापी नदीच्या आजूबाजूच्या खेड्यागावामध्ये राहतो. मग काळे कुणबी म्हणजे कोण? तर मूळ गोव्याकडचे कुणबी आहेत. ते कुणबावा करतात किंवा शेती घेऊन कुणब्याचं काम करतात. ते काळे कुणबी आहेत. वराडे कुणबी मध्य प्रदेश वराड प्रांतामधले जे वराडे कुणबी आहेत ते वराडे कुणबी. कोकणी कुणबी माझ्या रत्नागिरीच्या उत्तर भागात आणि कुलाबा जिल्हा म्हणजे आत्ताचा रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातला कुणबी. हे काय आहेत? हे कोकणी कुणबी आहेत. तलेरी कुणबी म्हणजे ते आमच्या सोनकोळ्यासारखे आहेत. म्हणजे पब्लिकला समजावं म्हणजे असे कुणबी खैरे कुणबी आहेत. पुन्हा घाटोळे कुणबी आहेत. परत खेडुले कुणबी आहेत. हे खरे कुणबी आहेत. आणि हे कुणबी हे मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आहेत, वेगळे आहेत. त्यांचे देवदेवाक वेगळे आहेत. त्यांचा सोयरपण वेगळा आहे. त्यांचा रीतिरिवाज वेगळा आहे. त्यांचं राहणीमान वेगळं आहे. मानवशास्त्राप्रमाणे त्यांचं स्वभाव, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण या सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत. त्यामुळं हे जे महाराष्ट्रामध्ये ज्या काही एक शब्द धरून ज्या गोष्टी चाललेल्या आहेत या गोष्टी मला वाटतं 83 क्रमांकाचा ओबीसी मराठा एक आहे. 2004 मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करण्यात आला. त्याला जोडून सरकारनं 83 क्रमांकाला कुणबी मराठा वेगळा म्हणत असेल तर प्रमुख जाती घातल्यानंतर 1994 मध्ये तेव्हा 350 जाती झाल्या. मग या जाती कशी झाल्या असं त्यांचं म्हणणं. हे बघा कुणाचा प्रश्न आहे हा? मनोज जरांगे पाटील. हा त्यांना मुळात ह्या ओबीसी मंडल आयोग तो कधी इम्प्लिमेंट झाला, पहिल्यांदा किती जाती होत्या, त्यानंतर एक्सक्लुजन इन्क्लुजन साठी स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे ना, कुणी घातल्या, कशा घातल्या, अचानक नोंदी आल्या, हे काही बोलतात. महाराष्ट्रामध्ये कॉन्स्टिट्युशनल ज्याला घटनात्मक अधिकार आहे अशा घटनात्मक अधिकार असलेल्या स्टेट बॅकवर्ड कमिशननी वेळोवेळी त्याचा अभ्यास केला. ते अधिकार आहेत त्या आयोगाला आणि त्या आयोगाच्या माध्यमातून या जाती जर ऍड होत असतील की जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1994 पासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसींना ते आयोग आहे आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे. आणि कुणी घातल्या, कशा घातल्या, ऍड झाल्या हे बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे हा. माळी समाजाला पोटजात आहे. माळी समाजामध्ये मराठ्यांची पोटजाती कुणबी का होऊ शकते? मराठा रिझर्वेशन मध्ये असायला पाहिजे ना. कुणबी रिझर्वेशन मध्ये आहे म्हणून मराठा समाज रिझर्वेशन मध्ये घ्या म्हणण्यापेक्षा माळी समाज आहे ना त्यामध्ये, मग माळ्यांच्या पोटजाती येणारच ना. तुम्ही उलट एक्झर्शन कसं करताय? लोहार कुणबींचा ओबीसी का समावेश केला नाही असं कुणी सांगितलं लोहार ओबीसी मध्ये नाही येत म्हणून? घिसाडे लोहार, गाडे लोहार आहेत ना. ते एनटीत गेले. एनटी म्हणजे ओबीसी अंतर्गतच आहे ना साहेब. महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र यासाठी म्हटलं गेलं की महाराष्ट्रामध्ये 27%, 29% ओबीसी रिझर्वेशन मध्ये, 19% 12 बलुता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि विजय एनटी अ ब क ड मध्ये हे बायफर्केशन आहे की ज्याच्या त्याच्या एकमेकाच्या हक्क आणि अधिकारावरती अतिक्रमण होऊ नये म्हणून. बघा मी माझ्या महाराष्ट्राला एक जबाबदारीने सांगू इच्छितोय की विजय एनटी आणि ओबीसीचं आरक्षण हे एकच आहे. कुणीही विजय एनटी वेगळा आहे, धनगराचं आरक्षण वेगळं आहे. आम्ही कुठं त्यांच्यातलं मागतोय, आम्ही कुठं त्यांना हात लावतोय. मग धनगराचे नेते कशासाठी येत आहेत? धनगर समाजाच्या बांधवांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की आपण टोटल ओबीसी पैकी मला ह्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत म्हणून मी आपण वगैरे असं बोलतोय. तर धनगर समाज हा 3.5% रिझर्वेशन एनटीसी मधलं घेतो. एनटीसी म्हणजे ते जे ओबीसीच्या 27% रिझर्वेशन पैकी आहे. आणि मग धनगर समाज जर 3.5% रिझर्वेशन घेत असेल, आमच्या समाजामधल्या अनेक लोकांनी म्हणजे शिवाजीराव बापू शेंडगे असतील, अण्णासाहेब डांगे असतील, मल्हारी माहुलकर असतील, अनंतकुमार पाटील असतील आणि बाकीचे मग तत्कालीन प्रतापराव ढाकणे असतील, दिबा पाटील असतील, त्यावेळीची जाणती मंडळी होती. त्यांच्या मनामध्ये संवेदनशीलता होती
त्यांना समाजमान समाजभान होतं. त्यांना प्रत्येक प्रवर्गाला प्रत्येक घटकाला या आपल्या सामाजिक न्यायाच्या या रिझर्वेशन मध्ये घ्यायचं होतं. सगळ्यांनी मिळून शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी मंत्रालयामध्ये बैठका व्हायच्या आणि त्यामधून ही पॉलिसी एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला एक न्याय द्यायचा म्हणून ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा कळकळीची विनंती आहे. आम्ही धनगर समाजाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेबांच्या किंवा ओबीसीच्या या मुवमेंटमध्ये झोकून उतरलेले आहोत. कारण मग प्रकाश अण्णा शेंडगे असतील की महादेव जानकरजी असतील की गोपीचंद पडळकर असतील किंवा मी स्वतः असेल, मग मी माझं वैयक्तिक बोलणं योग्य होणार नाही, पण आम्ही सगळेजण का उतरलेलो आहोत? कारण माझ्या या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीच्या 50% जास्त लोकसंख्या असणाऱ्या छोट्या घटकांना, काही भागामध्ये बंजारा, काही भागामध्ये वंजारी, काही भागामध्ये लिंगायत, काही भागामध्ये कुणबी, अशी पॉकेट्स आहेत जरूर. काही मेजर जाती आहेत, काही मायक्रो जाती आहेत. पण या मायक्रो जाती किंवा मेजर जाती आम्ही सगळेजण 27% इन्क्लूड आहोत. मग आमच्या या टोटल रिझर्वेशनचं संरक्षण कुणी करायचं? मग आम्ही शांत बसायचं? तो म्हणतं, धरांगे पाटील म्हणतात की या नेत्यानं एसटीची लढाई लढली असती तर आजपर्यंत एसटी मिळाली असती. अरे ते एसटीची लढाई हा वेगळा भाग आहे, पण आमच्या टाटामधलं जे आता 3.5% रिझर्वेशन आहे, आता आमची मुलं कुठेतरी शिक्षक होत आहेत, कुठेतरी नोकऱ्यामध्ये जायला लागलेले आहेत, त्या लोकांचे कॉल येत आहेत रात्रंदिवस. जी मुलं आता अभ्यास करतायत, ज्या मुलांना ऍडमिशन एंट्री पॉइंटला या सर्टिफिकेट हवेत, त्यांनी आता आमचं हे 3.5% रिझर्वेशन सोडून द्यावं का? आणि आम्ही एसटी म्हणजे आम्हाला गाजर दाखवायचं पुढचं, आमच्यामध्ये दरार निर्माण करायची. भुजबळांच्या मागे लागू नका, भुजबळांच्या सांगण्यावरून हा काम करतोय, धनगर समाजाचा माझा विरोध नाही, असलं काहीतरी इलॉजिकल अतार्किक बोलून आमच्या लोकांचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न जरांगेंनी करू नये. कारण पहिली आरक्षण पॉलिसी त्यांनी समजून घ्यावी. तुम्हाला आम्ही भाऊ मानलं, मात्र तुम्हीच आमच्या ताटामध्ये विष घालवला जरांगे पाटील. भाऊ मानलं म्हणजे? हे बघा, रिझर्वेशन पॉलिसी आपल्या संविधानामध्ये समतेचं तत्व, फक्त संविधानामध्ये समतेचं तत्व नाही, या सगळ्या तुम्हा मीडिया समोर जे संविधानाचा 4था स्तंभ आहे, या देशामधल्या ज्या काही अनागोंदीवरती कंट्रोल कोण निर्माण करत असेल तर तो ज्या पद्धतीनं मीडिया आणि न्याय व्यवस्था आहे. पण मीडियाचा रोल हा आत्ताच्या परिस्थितीला, आत्ताच्या सिच्युएशनमध्ये मीडिया हा एकदम व्यवस्थित रोल निभावतोय. न्यायव्यवस्थेपेक्षा सुद्धा, न्यायव्यवस्थेवर बोलण्याएवढा मी अजिबात मोठा नाही, न्यायव्यवस्थेचा कुठेही मला उपमर्द करायचं नाही, पण न्यायव्यवस्था भारताची ही लेंदी प्रोसेस असल्यामुळं मला या गोष्टी बोलाव्या लागतात. पण मीडियासमोर मला एकच सांगायचंय. काय प्रश्न होता? मुस्लिम समाजाच्या सरकारी नोंदी आहेत, त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या असं त्यांची मागणी. हे बघा, मुस्लिम समाज, हे बघा, हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेलेला आहे, पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या ज्या जाती आहेत, सेम आडनावाची लोक आहेत, त्यामुळे त्यांच्या जाती नसल्यामुळं, त्यांचा धर्म असल्यामुळं, त्यांच्यातल्या जे काही कारू म्हणजे व्यवसाय आहे, पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाहीये, म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आहे आपल्या कायद्यामध्ये, संविधानामध्ये, की तुम्ही लोकलला जा, त्याचा व्यवसाय बघा, तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथंच त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा. हे शब्बीर अन्सारी हो, शब्बीर अन्सारीनी, बघा, शब्बीर अन्सारी नावाचे नेते, हो, त्या नेत्यांनी माझ्या माहितीप्रमाणे गव्हर्नमेंटकडून चळवळीमध्ये अभ्यास करून, माझ्या माहितीप्रमाणे कमी जास्त असू शकतं, जवळजवळ 100 GR मुस्लिमांच्या बाबतीमध्ये त्यांनी करून घेतलेले आहेत. इथल्या कायद्याला, इथल्या त्या गव्हर्नमेंटला कन्व्हिन्स केलेलं आहे. शब्बीर अन्सारींचं काम ओबीसीच्या या हक्क आणि अधिकाराच्या ओबीसीच्या मुवमेंटमध्ये खूप मोठं आहे आणि त्यांचं वर्क आहे ते. शब्बीर अन्सारी साहेब याच्यावरती अतिशय सफाईदारपणे उत्तर देऊ शकतात. वाशिममध्ये उडवलेल्या गुलालाचा अपमान करू नका, नाहीतर विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्यावर गुलाल रुसेल असं थेट इशारा. हा पॉलिटिकल विषय झाला त्यांचा. पॉलिटिकल जी गोष्ट कधी मिळणारच नाही. मी लायकी वगैरे मी कायम का म्हणतो तुमची लायकी नाही, जी गोष्ट आडातच नाही ती पोहऱ्यात येणार कुठून? आणि मगाशी मी तुम्हाला बोलत होतो, तो मुद्दा सुटला माझा, की न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा समतेचं तत्व आहे.
घटनेमध्ये समतेचं तत्व आहे. मला म्हणायचंय काय की बघा, एखादी रिझर्वेशन पॉलिसी ठरवत असताना अगदी पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन की समाजातील पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये मी सांगेल रिझर्वेशन कुणाला दिलं जातं, रिझर्वेशन का दिलं जातं, रिझर्वेशनचा काय विषय आहे. तर समाज व्यवहारातील जात, समाजात वावरत असतानाची जात, कागदोपत्री असणारी जात आणि ऐतिहासिक संदर्भ लिटरेचरमध्ये असलेली जात आणि आत्ताचं त्यांचं स्टेटस असलेली जात, या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्याशिवाय कुणाला सर्टिफिकेट इश्यू करता येत नाही. मग याच प्लॅटफॉर्मवरती मराठा समाजानं अनेक वेळा या महाराष्ट्रामध्ये अनेक आयोगासमोर, मग बाळ सराफ आयोग असेल, खत्री आयोग असेल किंवा हे जे आयोग आहेत, या आयोगासमोर वारंवार मागण्या केल्या गेल्या आणि वारंवार या स्टेट बॅकवर्ड कमिशन जो घटनात्मक अधिकार असलेला आयोग आहे, या आयोगाच्या त्या पॅरामीटर्समध्ये, संविधानाच्या तरतुदीमध्ये मराठा समाज हा सामाजिक मागासले पण सिद्ध करू शकलेला नाही. बरं, राणे कमिटीच्या माध्यमातून ते त्यांनी करायचा प्रयत्न केला, तो सुप्रीम कोर्टानं रद्द केला आणि ते 750 पानाचं जजमेंट आहे, केस लॉ आहे, ह्याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही. याच्यावरती कुठलाही मुख्यमंत्री बोलायला तयार नाही. एखाद्यानी मोर्चा काढला, एखाद्यानी आंदोलन केलं, एखाद्यानी झुंडशाहीच्या जोरावर इथली व्यवस्था बेटीस धरावी आणि रिझर्वेशन मागावं, आणि रिझर्वेशन नाही दिलं तर मग तुम्हाला बघतोच, 288 निवडणुका लढतोच, छगन भुजबळला संपवतोच, धनगर बांधवाबरोबर माझा विरोध नाही. काय चाललंय हे? असं असू शकतं? कोणतरी माणूस उठतो आणि इथली व्यवस्था वेटीस धरतो? हे कायद्याचं राज्य आहे, हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं राज्य आहे, ज्याच्यात समतेचं तत्व आहे, ज्याच्यात बंधुतेचं तत्व आहे, ज्याच्यात फ्री अँड फेअर पॉलिसी आहे, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे. आणि कोणतरी माणूस आणि तुम्ही त्याला एंटरटेनमेंट करता. मला खेद व्यक्त करावासा वाटतो या शासनाचा, शासनामधल्या मंत्रिमंडळाचा, मुख्यमंत्र्यांचा. तुमच्या लॉयर, तुमच्या कायदेशीर सल्लागार, काय सॉलिसिटर जनरल वगैरे काय असतात, त्यांच्याकडून किमान सल्ला तरी घ्यायचा. फॅक्ट अँड फॅक्च्युअल पासून जेवढं दूर पडाल तेवढे तुम्ही अडचणीत सापडाल. तुम्ही समजावून सांगा. मराठा समाजातल्या तरुण बांधवांना माझी विनंती आहे की रिझर्वेशन आपली उन्नती करण्यासाठी, आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी रिझर्वेशन हा एकमेव उपाय नाही. अनेक उपाय आहेत ना, गव्हर्नमेंट आपण निवडले ना त्यासाठी. तुम्ही वेळोवेळी तुमच्या पॉलिसी जाहीर करू शकता ना. वसंतदादा पाटील ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजातल्या तरुणांच्या या बेरोजगार तसाही प्रश्न होता. ही माणसं किती आबाळा एवढी होती. वसंतदादा पाटलांच्या कालावधीमध्ये शिक्षण संस्था आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये खूप प्रचंड प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये बढावा तिथून पुढे सुरू झाला. तर त्यावेळीचा त्यांचा उद्देश असा होता की हा जो तरुण आहे, हा जो बेरोजगार आहे, याला आपल्याला ऑर्गनाइज्ड करायचं आहे, त्यांना कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आणायचं आहे आणि त्यांची उन्नती साधायची. सहकार हा रिझर्वेशन व्यतिरिक्त, रिझर्वेशनला पॅरलल, कोणीतरी म्हणाल होता, आता मी त्यांचं नाव घेऊन मी माझा प्रश्न डायव्हर्ट करू इच्छित नाही, की या दलितांना वगैरे भटक्यांना रिझर्वेशन दिलं, माझ्या तरुणांना मी काय द्यायचं. मग तो सहकार पुढालाय आणि या सहकारानं या माझ्या महाराष्ट्राचा पुरता बट्ट्याबोळ करून टाकलाय. सहकार फक्त एका विशिष्ट जातीच्या हातामध्ये, त्याची मालकी फक्त एका विशिष्ट जातीच्या हातामध्ये. आणि माझ्या महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे, माझ्या महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे, त्या महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं बजेट या लोकांसाठी खेरापत वाटल्याप्रमाणे वाटलं जातं. आणि आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 1% बजेट सुद्धा हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रात देत नाही. ही खंत आणि खेद मला इथं व्यक्त करावासा वाटतो. त्याचमुळे ही राजकारणी किंवा ही जी सहकार क्षेत्र चालवणारी मंडळी जरांगींना एंटरटेनमेंट करते का? हाच उद्देश असेल की त्यांच्याकडे तुम्ही डायव्हर्ट होऊ नये म्हणून? प्रश्नच नाही. काय झालंय, एक 2-4 कारखाने, काय होतंय, निवडणुका जिंकायच्या आणि पुढे निवडणुका येऊ घातल्या की सत्तेतला पक्ष काय करतो, कारखानदारांना जवळ घेतो आणि म्हणतो तुझं काय झालंय, तुझी काय अडचण आहे, तुझा काय कारखाना बंद पडलाय. हो, डायरेक्ट तुम्ही 100 कोटीमध्ये तुम्ही त्यांना तरतुदी करता. आणि आमच्या या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आश्रमशाळांना तुम्ही वेळेवर अनुदान देत नाही. महाज्योतीला पैसे देताना हाताकरता घेता. वसंतराव नाईक महामंडळ असेल, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिळीमेंढी महामंडळ असेल, तुम्ही 5-10 कोटीचा निधी देत नाही. माझ्या धनगर बांधवांना, माझ्या म्हणजे का म्हणतोय मी हे, तुम्ही बहुसंख्येनं असून तुमचा उपयोग काय?
हे 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 माझ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. माझ्या महाराष्ट्राची सामाजिक स्थितीगती कळली पाहिजे माझ्या या बांधवांना. जरांगे पाटील जर सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणी झाली नाही तर मंडल आयोग चॅलेंज करणार असं ते म्हणतात. अरे मंडल आयोग महाराष्ट्रासाठी आहे का दादा? अरे मंडल आयोग देशासाठी आहे. 92, 93, 94च्या कालावधीमध्ये या देशात दंगली झालेत. महाराष्ट्रातले कोण नेते काय म्हणाले होते हे मला बोलायला भाग पाडू नका, कारण मी संविधान मानणारा, कायदा सुव्यवस्थेबाबत विचार करणारा संवेदनशील कार्यकर्ता आहे. त्यावेळी काय करावं लागलं, कुठल्या दिव्यातनं पुढे जावं लागलं हे माझ्या ओबीसीच्या स्वर्गवासी सगळ्या नेत्यांना माहिती आहे. आज अण्णासाहेब डांगे हयात आहेत, त्यांना सुद्धा ह्या गोष्टी विचारू शकता. काय करावं लागला हा मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी. प्रतापराव ढाकणे या आमदारानं महाराष्ट्राच्या विधानसभेमधला राजदंड पळवला होता. तुम्ही मंडल आयोग काय इम्प्लिमेंट या महाराष्ट्रामध्ये करत नाही? ओबीसीचं आरक्षण, जाती घातल्या गेल्या, ओबीसी असेच आले, त्यांचा कुठला सर्वेच झाला नाही, त्यांना खिरापत वाटली, त्यांना काय गरज होती, असली मोगा वक्तव्य इथून पुढे कुठल्याही नेत्यानं करायची नाहीत. हा माझा इथं त्या बांधवांना विनंती आहे. एक महिन्यात मराठा आरक्षण दिलं समजा ओबीसी मधून तर 288 उमेदवार उभं करणार. जनतेच्या दरबारात जावा ना. अहो तुम्ही आता पण सत्तेत आहात, तुम्ही वेगवेगळे एक्झर्शन करता आहात, पण न्याय व्यवस्था आहे ना इथं. तुमचे मुख्यमंत्री नाहीत का आता? मी डायरेक्ट असं बोलतोय कारण लोकांना कळावं, कारण आम्हाला सापत्न वागणूक देतात इथले लोक. मुख्यमंत्री कधी नव्हते तुमचे? कधी नव्हते आमदार खासदार तुमचे? हु इज लॉ इम्प्लिमेंटर, लॉ मेकर अँड लॉ इम्प्लिमेंटर तुम्हीच राहिलाय ना. अरे रिझर्वेशन पॉलिसीचा अभ्यास करा. का दिलं जातं रिझर्वेशन, कोणत्या परिस्थितीमध्ये दिलं जातं, परत कुणाला दिलं जातं, कोणत्या दिव्यातून सामोरं जावं लागतं, कुठले निकष असतात, संविधानाला काय अपेक्षित असतं. बरं ते चुकून जर कुठल्या एखाद्या नारायण राणे कमिटी सारख्या कमिटीकडून गेलंच तर त्याला ते कसं चुकीचं आहे हे सुप्रीम कोर्टाला 650 पानाच्या जजमेंटमध्ये जजमेंट द्यावं लागतं. मग त्यातल्या थोड्या गोष्टीकडे मी स्पर्श करायचं म्हटलं तर त्या जजमेंटनं बघा, मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून ज्यावेळी या महाराष्ट्रात काम करत होतो त्यावेळी आमच्या आयोगानं एकमतानं असा ठराव केला होता की आम्हाला राज्य शासनानं शिक्षण नोकऱ्यामधलं जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते कुठल्या कम्युनिटीला किती रिप्रेझेंटेशन आहे त्याचं आम्हाला लेखी उत्तर मिळावं. आम्ही 3 रिमाइंडर दिले शासनाला, पण शासनानं आम्हाला एकही त्याचं उत्तर दिलं नाही. हे उत्तर न देण्याचं कारण असं होतं की मराठा समाजाचं शिक्षण नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या दुप्पट ते तिप्पट प्रमाणात आहे. विधानसभेमधलं प्रतिनिधी, लेट मी कंप्लीट, विधानसभेमधलं प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या 3 ते 4 पट आहे. लोकसभेमधलं प्रतिनिधित्व 3 ते 4 पट आहे. रिझर्वेशनचं एक तत्व असं आहे की रिझर्वेशन ही खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही, आर्थिक विकासाचा प्रोग्राम नाही. रिझर्वेशन हे पर्याप्त ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणजे पर्याप्त प्रतिनिधित्व. प्रत्येक घटकाला माझ्या या संविधानामधल्या कायद्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, एज्युकेशनमध्ये, सिव्हिलायझेशनमध्ये सामावून घेऊन या माझ्या 12 करोड जनतेचं हित आम्हाला कसं राखता येईल आणि मग हे कायद्यामधलं हे संविधान, मग याला अटॅचमेंटच द्यायची म्हणलं तर शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य, ज्यावेळी तुम्ही 12 करोड जनतेचं, अहो मराठे आमचे महाराष्ट्राच्या बाहेर गेले की मराठे होतात, मग त्यामध्ये सगळेच येतात. हा विषय अजून डिफरंट आहे, मी त्याला वेगळ्या याला स्पर्श नाही करू इच्छित, परत कधी बोलेल. सर तुम्ही उपोषण चालू असताना जरांगे पाटलांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं, म्हणजे चॅलेंज केलं होतं, त्याचं काय उत्तर वगैरे काही मिळाले का? कशा पद्धतीने उत्तर काय ते आता लेखी काय शासन आहे का ते आम्हाला लेखी उत्तर वगैरे द्यायला? निरोप वगैरे आला असेल, फोन वगैरे आला असेल. निरोप फोन आला तर मी स्वागत करेन, तेही माझे बंधू आहेत, ते मागणी करतात. बघा मराठा समाजातल्या तरुणांना विनंती, हे गरिबी वगैरे आली मान्य आहे मला. ते जे म्हणतात ना आम्ही 20 एकरावरनं 2 एकरावर आलो, मी कायम मांडत आलोय, पण या बलुत्यांचं जमीनच नाही हो त्यांच्या नावावर. मग मी महाराष्ट्राला विनंती करेन की तुम्ही एकदा इम्पेरिकल डेटा, सोशो इकॉनॉमिकल परिस्थिती महाराष्ट्राची एकदा चेक करा ना. तुम्ही फॅक्ट अँड फॅक्च्युअल पासून दूर का पळताय? परवा जे 10% आरक्षण दिलं या सरकारला, तेव्हा त्यांनी तो सर्वे केला. सर्वे हा
परत मी खूप धाडसाचं आणि मोठं विधान करेन गव्हर्नमेंटच्या विरोधामधलं, हा सर्वे 100% बोगस आहे. आता 10% देताना हो, आताचं जे एक्झर्शन केलंय त्यांनी तो 100% बोगस आहे. आम्ही सन्मान्य न्यायालयामध्ये सुद्धा आहोत. बोगस आहे तो टोटल. ज्या पद्धतीने गायकवाड आयोगाचं झालं त्याच्यापेक्षा वाईट या सर्वेमध्ये झालेलं आहे. तुमच्या 2 अध्यक्षांनी राजीनामा दिला होता. 2 अध्यक्ष नाही, सन्माननीय अध्यक्ष आणि आम्ही 4 सदस्यांनी राजीनामे दिले होते. कसं झालं हा? म्हणजे काय संकेत मिळाले, काय तथ्य बोगस कशावरून, त्याच्यातले काय त्रुटी, बोगस कशामुळे, कुठला नेमकं त्यात काय त्रुटी होत्या? त्रुटी म्हणण्यापेक्षा हे बघा, आयोग गठीत करण्याचा अधिकार हा शासनाला असतो, पण गठीत झाल्यानंतर त्याची काम करण्याच्या पद्धती आणि त्यांची एक स्वायत्त असे अधिकार असतात. आणि त्या अधिकारामध्ये ज्यावेळी शासनाचा डायरेक्ट इनडायरेक्ट इंटरफिअरन्स होतो आणि ज्यावेळी काम आमच्या मनाच्या विरुद्ध होते असं लक्षात येतं. कारण आम्ही शासनाच्या म्हणण्याप्रमाणे जर वागलो तर मग या महाराष्ट्रामधलं न्यायाचं आणि संविधानाविरोधी आमच्या हातून जर काही गोष्टी होणार असतील तर आम्ही मग या सगळ्या लोकांनी आम्हाला न पटल्यामुळं आम्ही ह्या गोष्टी राजीनामे दिलेले आहेत. आम्ही त्यावेळी विस्तृत अशा मी 1-1 तासाच्या मुलाखती मी आपल्या माध्यमाद्वारे महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. मुस्लिम आरक्षणाचा काय, म्हणजे ज्या पद्धतीनं मागणी करत आहे की मुस्लिम आरक्षण मुस्लिमांना देखील ओबीसी मध्ये घ्या, आहेच म्हणून सांगितलंय मी. मुस्लिम समाज हा धर्म आहे, हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये आहे. मुस्लिम समाजामध्ये अशी सामाजिक उतरंड किंवा लेखी नाहीये, तो धर्म आहे एकच. शेख नावाचा माणूस इकडं ओपन बी असं म्हणजे वतनदार बी म्हणजे चांगला स्टेटस असणारा असू शकतो, आणि शेख नावाचा माणूस कुठेतरी रंगाऱ्याचं काम करणारा, कुठंतरी त्या कासाराचं काम करणारा असा असू शकतो. मग कासार, हिंदू कासार जर ओबीसी मध्ये येत असेल तर मग त्या मुस्लिमामधला जो कासार आहे, जो व्यवसायानं पीडित आहे, शोषित आहे, वंचित आहे, तर त्याला तिथल्या लोकलच्या अथॉरिटीला जाऊन ते चेक करून प्रॅक्टिकली त्याला ते सर्टिफिकेट देण्याचा अधिकार दिलाय. मी आयोगाचा सदस्य असताना मी ज्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ज्यावेळी मी आढावा बैठका घेतल्या त्यावेळी मी डायरेक्ट तशा पद्धतीचं मी काय, किती तुमच्याकडे प्रकरण आहेत, किती ऍप्लिकेशन आले, किती लोकांना तुम्ही नकार दिला, किती लोकांना तुम्ही होकार दिला, नकार दिला असेल तर तुम्ही का दिला, आणि होकार दिला असेल तर कोणत्या कारणाने दिला, याचे मी प्रत्येक जिल्ह्याला आढावे घेतलेले आहेत. हे जे बोगसचा तुम्ही आरोप करताय, कुणबी प्रमाणपत्र 57 लाख आहेत ते, आता त्याची छाननी आणि त्याचं कसं करणार? शासनानं 54 लाख नोंदी वगैरे हा आकडा मला वाटतंय शासनाकडे दुसरं काही काम होतं का नाही मला माहिती नाही. म्हणजे कसं केलंय, काय केलंय मला माहिती नाही. ते तर श्वेतपत्रिका जाहीर करा म्हणून माझी मागणी आहे ना. शासनाने किती दिल्या, एवढ्या किती महिन्यात किती दिल्या, आणि आमच्याकडची डॉक्युमेंट येत आहेत सोशल मीडियावरती सगळीकडे व्हायरल आहेत. जुन्या याच्यावरती पेनानं लिहिणं किंवा एक वरचं अक्षर वेगळं आहे आणि तेवढ्यापुरतंच अक्षर वेगळं आहे. हे बघा, हे न्यायाचं तत्व नाही, हे अतिक्रमणाचं तत्व आहे, हे घुसडण्याचं तत्व आहे. पण माझं म्हणणं एक आहे, तमाम माझ्या महाराष्ट्राला एक म्हणणं आहे, रिझर्वेशन हा एकमेव उपाय नाही दादा. मायबाप सरकारनं मनात आणलं तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या बेरोजगारीसाठी वेगळ्या उपाययोजना करू शकतात. त्यांनी केलेल्या आहेत. सन्माननीय अजितदादा पवार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून बिनव्याजी कर्ज, कोण जेसीबी घेतोय, कोण काय घेतोय, बिनव्याजी कर्ज 10, 20, 25 लाख, मी डिटेल बोलीन त्यावरती पण परत कधीतरी, एवढं दिलं जातं. आमच्या महाज्योतीला साधं स्कॉलरशिपला पैसे मिळत नाहीत, वसंतराव नाईक महामंडळाला नाही निधी मिळत. तांडा पाडा वस्ती योजना आमची ती बहुजन कल्याण खात्यातर्फे तांडा वस्ती योजना नाही मिळत निधी. हे फॅक्ट आहे या महाराष्ट्राची. मग आता मराठा समाजाला मग कसं आरक्षण मिळणार? मी काय म्हणलं दादा, आरक्षण काय एकमेव उपाय आहे का? मराठा समाजाला आरक्षण मी मगाशी सांगितलं तुम्हाला, सामाजिक स्थितीगती, लिटरेचर, इतिहास, तुम्हाला इथल्या व्यवस्थेमध्ये गावगाड्यामध्ये सामाजिक सापत्न भावाची वागणूक जर माझ्या मराठा बांधवांना इथल्या व्यवस्थेकडून दिली जात असेल, त्यांचं प्रतिनिधित्व, त्याचा परिणाम त्यांच्या प्रतिनिधित्वावर झाला असेल, त्याचा परिणाम त्यांच्या एज्युकेशनवर झाला असेल, त्याचा परिणाम त्यांच्या नोकऱ्यांवरती झाला असेल, त्यांच्या सामाजिक मागासले असल्याचा, तर अशा या सगळ्या पॅरामीटर्स मध्ये जर तो परफेक्ट बसत असेल तर त्याला रिझर्वेशन कोणच रोखू शकत नाही. मुख्यमंत्री रोखू शकत नाही, पंतप्रधानही रोखू शकत नाही.
साध्या सिंपल गोष्टी आहेत. सगळे सूर्यचं हे मग कुभांड रचलं गेले का काही विशिष्ट हे बघा, असं मिळत नाही तर तसं मिळत नाही तर तसं. त्यांचं म्हणणं किती, हे बघा, मीडिया समोर बोलत असताना जबाबदारीचं भान असलं पाहिजे प्रत्येक नेत्याला. मी 80% मराठा ओबीसीत घुसवलाय आणि आता 20% सगळ्या स्वराज्य अध्यादेशाद्वारे घुसवणार आहे. ही जी स्टेटमेंट आहेत, या स्टेटमेंट ओबीसीच्या मनामध्ये भीती चिंता नाही निर्माण होणार. आणि मग ओबीसी मधून एखादा आमच्यासारखी जर माणसं पुढे आली, आंदोलन करायला लागली, तर ते शासन पुरस्कृत आहे, ते मॅनेज आहे. मी आतापर्यंत बोललो, हे काय मी जरांगे साहेबांच्या विरोधामध्ये नाही बोलण्याचा प्रयत्न. मी ऍज पर कॉन्स्टिट्यूशन, ऍज पर लॉ, समतेचं तत्व, न्यायाचं तत्व, या गोष्टी बेसिक ठेवून मी या महाराष्ट्रासमोर बोलतोय. जरांगेच्या मागणीहून काय अंदाज असतो, त्याचा हेतू वेगळा असावा? हेतू त्यांचा निवडणुकीचा असू शकतो. लोकसभेच्या कालावधीमध्ये त्यांचं वर्तन पुऱ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आता 288 जागांचं डिक्लेरेशन करणं, तुम्ही 288 जागा लढवून निवडून येऊन सत्तेत येऊन काय करणार आहात? तुम्ही नाही आहेत का सत्तेमध्ये? तुमच्या आमदारांची संख्या कमी वाटते का तुम्हाला? सरासरी 180, 288 पैकी 160 ते 180 मराठा आमदार राहतात. फक्त मराठा आमदार त्या सुप्रीम कोर्ट, मी नाही माझं पद, मी तर सांगेनच, पण सुप्रीम कोर्टाची त्यावरती मोहर आहे. त्याने त्या जजमेंटमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. याचा अभ्यास करावा. चळवळीची लढाई ही डेप्थवरती, ज्ञानावरती, नॉलेजवरती लढली जाते. लढाई कोण लढतोय आणि त्या चळवळीचं आउटपुट काय असतं याच्यावर यश अपयश अवलंबून असतं. जरांगेंच्या आंदोलनावरती काही खास करून मराठा समाजातली सुद्धा गप्प आहेत, निश्चित गप्प आहेत, पण त्यांनी गप्प आळीमिळी गुपचिडी म्हणू नये. पवार साहेबांशी माझी एक 2-3 महिन्यापूर्वी लोकसभेच्या अगोदर फक्त एक 10 मिनिटासाठी भेट झालेली होती. त्या भेटीमध्ये पवार साहेब मला 2-4 वाक्य बोललेले होते. पण मला जे बोलले ते त्यांनी जर या महाराष्ट्रात बोलले असते तर मला असं वाटतंय की ओबीसीच्या मनामधलाही संभ्रम गेला असता आणि मराठा समाजातल्या तरुणांमध्ये पण एक चांगला मेसेज गेला असता. आपला नेता जर असं बोलत असेल, काही इन्फ्लुएन्स आहे महाराष्ट्रावर त्यांचा. या महाराष्ट्राचे नेते आहेत. मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रात पवार साहेबांनीच केली. हे बघा, सर्वोच्च न्यायालयाने, सन्माननीय न्यायालयामध्ये खूप मोठी लढाई लढली गेली. 9 बेंचच्या खंडपीठातर्फे निर्णय आला. हे बघा, सांगतो ना, पवार साहेब तत्कालीन मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रथम अंमलबजावणी झाली. देशात झाली ना सगळीकडे, फक्त महाराष्ट्रातच मंडल आयोग अंमलबजावणी झाली होती, मग देशामध्ये असं नाही ना. ते जरांगे आता बोलताना असं म्हणाले की त्यावेळेस त्यांनी जी चूक केली ती आता नाही. चूक कशी चूक केली त्यांनी? ते म्हणाले, ते काही म्हणतात चूक केली, हे केलं म्हणजे जरांगेंना असं समाजाला ओबीसी मध्ये मंडल आयोगात घ्यायला पाहिजे होतं असं त्यांचं. ते निकष झाले पाहिजे. सर्वे झाला त्यावेळी. मंडल आयोग, बिंदेश्वरी प्रसाद मंडल, BP मंडल यांनी देशभर दौरा केला. तत्कालीन परिस्थितीमधल्या त्या राज्यातल्या तज्ज्ञ, विचारवंत. बरं, याच्याही पलीकडे जाऊन सांगू का साहेब, सगळ्या महाराष्ट्राला माझी विनंती आहे, न्यायमूर्ती PB सावंत यांचं या आरक्षणासंदर्भातलं तेच जजमेंट देण्यामध्ये होते महाराष्ट्रामध्ये. त्यांचं सुद्धा खूप याच्यावरती चिंतन आहे, मनन आहे. त्यांनी सुद्धा रिझर्वेशन पॉलिसीविषयी खूप लिहिलेलं आहे. माझ्या मराठा समाजातल्या तज्ज्ञ, विचारवंत मंडळीला माझं आव्हान आहे, आपण महाराष्ट्रात पॉलिटिकली इंटेन्शननं किंवा काहीतरी इंटेन्शननं तुम्ही काम करू नका. आरक्षणामुळे खूप काही मोठं, आरक्षणामुळे आमचा आदिवासी बांधव आजही लाजरा बुजरा, आजही वाड्या, असं नाहीये. फक्त एक पर्याप्त म्हणजे प्रतिनिधित्वाचं हे रिझर्वेशन आहे. थोडं लोक पुढे यायला लागलेत. कुठं पंचायती मेंबर, कुठं झडपी मेंबर, कुठेतरी एखादा सुतार. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरल्यानंतर एखादा सुतार मला कुठेतरी सरपंच दिसतो. एखादा कुंभार मी अजून ऐकलं नाही की कुंभाराचा सरपंच झालाय. काल तुम्ही एक मागणी केली होती की जे ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण आहे त्याच्यावर अजून कुठलेही काय झालंय बघा, हा पण मुद्दा खूप मोठा आहे. महाराष्ट्रामधल्या पंचायत राजमध्ये म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, हे जे पंचायत राजमध्ये ओबीसींना फक्त रिझर्वेशन दिलंय. नॉट विधानसभा, नॉट लोकसभा. तर या पंचायत राजमध्ये कुठेतरी लोक प्रतिनिधित्व करायला लागलेत. आणि या जागांची संख्या किती आहे, क्वांटम किती आहे? 56,000 जागा.
गेल्या 3-4 वर्षापासून या महाराष्ट्रामधल्या ह्या लोकल बॉडीच्या निवडणुका होत नाही आणि ओबीसीचं रिझर्वेशनच्या केसेस चालू आहेत. तर 3 वर्ष झालं न्यायालयामध्ये ह्याच्यावरती हिअरिंग चालत नाही. मग हे हिअरिंग चालवण्यासाठी महाराष्ट्र शासन सन्माननीय न्यायालयाला विनंती करणार आहे का आता ओबीसीचं रिझर्वेशन स्टॉप करून पंचायत राजमध्ये तुम्ही फक्त SC ST ला रिझर्वेशन, SC ST तर दिलंच पाहिजे, ते कोण नाकारूच शकत नाही, पण मग पंचायत राजमधलं ओबीसीचं आरक्षण संपल्याच जमा आहे, कारण कोर्ट निर्णय देणार आहे. म्हणजे ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, बोगस नोंदीद्वारे तर आपलं आरक्षण संपलंयच, बजेटमध्ये तर तुम्हाला बजेट मिळतच नाही. 100% 1% बजेट 60% लोकसंख्येच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी दिलं जात आहे. लाज वाटते, खंत वाटते, खेद व्यक्त करावा असा वाटतो या लोकनियुक्त प्रत्येक महाराष्ट्राच्या शासनाविषयी. तर काय विषय राहिला? निवडणुका पंचायत राज, पंचायत राज मधल्या निवडणुका 56,000 जागा गेलेल्या आहेत. सन्माननीय शासनानं सन्माननीय कोर्टाकडे ते हिअरिंग घेण्यासंदर्भात विनवणी करावी, नाहीतर इथून पुढच्या लोकल बॉडीच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होतील. तुम्ही कोणी कुठं नगराध्यक्ष झाला असाल, नगरसेवक झाला असाल, सभापती झाला असाल, बांधवांनो, आता ज्या पद्धतीनं तुम्हाला विधानसभा लोकसभामध्ये प्रतिनिधित्व भेटत नाही, तसंच तुम्हाला उद्या पंचायत राज मधला सरपंच भेटणार नाही, झडपी मेंबर भेटणार नाही. काही ठिकाणी धनगरांची पॉकेट्स आहेत, लमाण्यांची बंजाराची पॉकेट्स आहेत, काही ठिकाणी वंजारी समाजाची पॉकेट्स आहेत, काही ठिकाणी कुणब्यांची पॉकेट्स आहेत. तिथं थोडं तुम्हाला झडपी मेंबर दिसतील, पण झडपी अध्यक्ष नाही दिसणार. पंचायती मेंबर दिसेल, पंचायतीचा अध्यक्ष नाही दिसणार. एखाद्या वार्डामध्ये एखादा चांगला मजबूत माणूस नगरसेवक झाला होईल, महापौर नाही दिसणार. कुणबीची नोंद असेल तर कुणबीला आरक्षण देण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. प्रश्नच नाही. बर 2004च्या GR नुसार जर त्यामध्ये मराठा कुणबी असं लिहिलं असेल, ठीक आहे ना, मग 2004च्या ह्याच्यानुसार ते एंटर पण करू शकतात. पण तुम्ही करेक्शनच्या माध्यमातून जर सर्टिफिकेट इश्यू करत असाल, त्याच्यावर आमच्या हरकती आहेत, त्या हरकतीची श्वेतपत्रिका या महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी. जरांगे पाटील 288 उमेदवार विधानसभेवर उभा करणार आहे, त्याचं ओबीसी म्हणून तुम्ही उभा करणार 288. दादा, आम्हाला रिझर्वेशन वाचवू द्या अगोदर. आमची लोक वेगवेगळ्या ह्याच्यात विखुरलेली आहेत, आमची लोक पोटारती आहेत, प्रपंचाचं पडलंय, त्यांना पोट भरायचं पडलंय. माझा नाभिक कधी आमदारकीला उभं राहील? त्याला अनुसरून एक प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टी ओबीसी आमचा DNA म्हणजे मात्र जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टी 3 आमदार आहेत, केंद्रीय रावसाहेब माझे खासदार आहेत, मात्र त्यापैकी एकही आमदार तुम्हाला भेटायला सुद्धा नाही. ते जाऊ द्या, ते राजकीय पुढाऱ्यांनी भेटायला यावं नाही यावं तो विषय नाही. आम्ही आता लोक चळवळ या महाराष्ट्रामध्ये काय लोक चळवळ असती, ओबीसी काय असतो हे आम्ही इथून, कारण आजपर्यंत मर्यादा आम्ही खूप सहनशील आहे आम्ही ओबीसी भटके विमुक्त. आणि माझ्या भटके विमुक्त जाती जमातीला सुद्धा माझं आव्हान आहे. अजून माझ्या भटके विमुक्तांना हेच माहित नाही की आपण ओबीसी आहोत. ओबीसी म्हणलं की बलुतेदार आलुतेदारच येतात. भटके विमुक्त पण त्या 27 पैकीच आहेत. केंद्रामध्ये आम्ही ओबीसीच आहोत, पंचायत राजमध्ये ह्या निवडणुकामध्ये आम्ही ओबीसीच आहोत. तिथं काही विजय एनटीला आरक्षण दिलंय का वेगळं? त्यामुळे जरांगे, तुम्ही बुद्धिभेद आणि का असल्या गोष्टी करायचा प्रयत्न करू नका. या लॉजिकली तात्विक घटनात्मक चर्चा करायला मी तुमचं स्वागत करतो. मी यायला तयार आहे. तुम्ही तुमची टीम पण घेऊन या, काय अडचण नाही आपल्याला. तुम्ही म्हणाला जरांगे माझे मोठे तुम्ही एखादी मोठ्या आम्हाला फोन करा, बैठक चर्चा करा. घटना सांगते समतेचं तत्व, घटना सांगते सर्वांना समान अधिकार आहेत. पण हे समान अधिकार अजून आमच्या महाराष्ट्र 1000 वर्षाची हे काढायचे ना, आपल्याला व्यवस्था बदलायची ना. हे समानतेला यायसाठी काही लोक माग आहेत, त्यांना पुढे घेण्यासाठी हे प्रोटेक्टिव्ह समतेचं तत्व दिलं गेलंय, रिझर्वेशन पॉलिसी. त्यामुळे जरांगे मोठा भाऊ, लहान भाऊ, शिवाजी महाराज मावळा म्हणायचे सगळ्यांना, ते जातीच्या नावानं बोलवत नव्हते. मग शिवाजी महाराजांबरोबर सगळ्या 18 पगड जाती होत्या. त्यावेळी तुम्ही काय करत होता हा जर प्रश्न विचारला, शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त लढाया कोणाच्या विरोधामध्ये करायला लागल्या ह्याच्यावर स्पेशल एक एपिसोड होईल मोठा. जरांगे पाटील आता पुढचा दौरा करतायत, तर अशा पद्धतीचे तुमचे दौरे, बैठका, सभा वगैरे काय आहे का नियोजन अशा पद्धतीने? असं काय? अहो, माझी आता सलाईन चालू आहे, 4वी 5वी सलाईन आहे.
मला आता फक्त अजून मला मी एक खडी साखर खाल्ली मी सकाळी, तर मला वॉमिटिंग झाल्या. मी 9-10 दिवस माझ्या बांधवांच्या त्या आवाजावर, त्यांच्या आक्रोशावर 9 दिवस आम्हाला पाणी प्यायची सुद्धा, 1.5 दिवस मी पाणी सुद्धा घेतलेलं नव्हतं. मध्ये अनेक लोकांनी, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांनी घोषणा दिल्या. तिथं लोकांचे तांडेच्या तांडे आले, गोंधळ घातला. तिथं गोंधळ म्हणजे ते गोंधळीनी गोंधळ घातला, संबळ वाजवला. ते जे वातावरण होतं, त्या वातावरणावर आज आम्ही एवढे दिवस ते उपोषण करू शकलो आणि महाराष्ट्रापर्यंत आम्ही हा मेसेज देऊ शकलो की बाबा हो, आपली फॅक्ट अशी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.